नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र 2021 साठी सराव पेपर घेतलेला आहे. या सराव पेपरमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेम या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 2, चारी बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? चारी बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ निवडायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे अंग धरणे. तर आपल्या ठिकाणी अंग धरणेचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लठ्ठ होणे या ठिकाणी योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 5, आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे? आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, आपल्या ठिकाणी शब्दाच्या जातीचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे त्याला. तर या ठिकाणी आपल्या शब्दाच्या जातीचा पर्याय सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मी कादंबरी वाचत होतो. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो. आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, विद्यार्थी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? विद्यार्थी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, गायीने गवत खाल्ले. आपल्या ठिकाणी अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द गायीने आहे. तर आपल्या ठिकाणी विभक्तीचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्रतिवर्ष हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? प्रतिवर्ष हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, काटेपूर्णा व नळगंगा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली शहरे आहेत? सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली शहरे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? कोकणामधील अगदी उत्तरेस असणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एशियन या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? एशियन या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी एशियन या संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 19 पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधील लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1764 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बेगम हजरत महल यांनी 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कुठले नेतृत्व केले होते? बेगम हजरत महल यांनी 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कुठले नेतृत्व केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लखनौ येथील नेतृत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधले क्षेत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठून झालेला आहे? कृष्णा नदीचा उगम हा खालीलपैकी कोठून झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुतीकोरीन हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्याचे बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तिहार जेल हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदरास ओळखले जाते? खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांडला बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामधील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आगरताळा हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरताळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिनकर गंगाधर केळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्षे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती? मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 61वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी केला होता? मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी समावेश केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 Fe या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लिथियम धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले साप्ताहिक आहे? प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले साप्ताहिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाऊ महाजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी परुळेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मलेरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 52 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 51. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो ते.